मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। फ्रीज उघडताच जर तुमचंही पहिलं वाक्य असतं कुठे काय ठेवले काही कळतच नाही, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण आज मी सांगणार आहे फ्रीज नीट ठेवण्यासाठी 10 हटके आणि सोप्या टिप्स, ज्या तुमचं स्वयंपाकघर बनवतील अजून व्यवस्थित। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टिप क्रमांक 1, विभागणी करा। फळं, भाज्या, दूध, दही, उरलेलं अन्न, सॉसेस सगळं वेगवेगळं ठेवायला शिका। एकत्र ठेवलं की सगळं गोंधळतं। टिप क्रमांक 2, ट्रान्सपरंट डबे वापरा। जे काही उरलेलं असेल ते पारदर्शक डब्यामध्ये ठेवा, म्हणजे लगेच दिसेल आणि विसरून टाकणार नाही। टिप क्रमांक 3, बास्केट्स वापरा। फ्रीजमध्ये प्लास्टिक बास्केट ठेवा, जसे सॉसेस, छोटे पॅकेट्स, चीज वगैरेसाठी। यामुळे फ्रीज एकदम प्रोफेशनल दिसतो। टिप क्रमांक 4, फर्स्ट इन फर्स्ट आउट हा नियम पाळा। जे आधी आणलं आहे ते आधी वापरा, नवीन गोष्टी मागे ठेवा आणि जुनं पुढे ठेवा। टिप क्रमांक 5, डेट लावा। डब्यांवर डेट लावा। उरलेलं अन्न किंवा काही फ्रोजन आयटम डब्यावर तारीख लिहून ठेवा, वेळेवर संपवता येईल। टिप क्रमांक 6, दररोज फ्रीज उघडत बसणं टाळा। फ्रीज सतत उघडल्याने थंडी कमी होते आणि पदार्थ खराब होतात। जे हवं ते एकदाच बाहेर काढा। टिप क्रमांक 7, दर आठवड्याला फ्रीज क्लिनिंग डे ठरवा। संपलेले खराब झालेले पदार्थ फेकून द्या। एक दिवस ठरवून फ्रीज साफ करत राहा। टिप क्रमांक 8, फ्रीजर विभाग वेगळा ठेवा। फ्रीजरमध्ये आईस्क्रीम, फ्रोजन भाजी, पापड, फ्रीजिंगसाठीचे पदार्थ वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवा। टिप क्रमांक 9, सॉसेस, बटर, लोणचं दरवाजात ठेवा। फ्रीजच्या दारावरील कप्पे यासाठीच असतात, यामुळे आत जागा मोकळी राहते। टिप क्रमांक 10, फ्रीजमध्ये नो एंट्री लिस्ट ठेवा, म्हणजे बटाटे, कांदे, लसूण हे फ्रीजमध्ये ठेवू नका। यामुळे नमी वाढते आणि वास येतो। या सगळ्या टिप्स वापरून पहा आणि तुमचा फ्रीज होईल एकदम टापटीप। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।